तर मित्रांनो, आता सोयाबीन काढून शेतात पडलेलं आहे. आता फक्त सोयाबीनच्या भावाची वाट बघतोय की आता हे तर आता उद्या मशीन येऊन एक काढावं लागणार आहे. फक्त आता शासनाने, आता आपण सगळेजण एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत. तुम्हालाही भाव मिळत नाही आहे, मलाही भाव मिळत नाही. सगळ्यांना जर भाव पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या सोयाबीनच्या भावासाठी आपल्याला एकजुटीने काय करावं लागणार आहे? आपल्याला करावं लागणार आहे मतदानाच्या वेळेस या लोकांना आपल्याला व्यवस्थितरित्या समजावून द्यावं लागणार आहे की आपले जे काही हे बोट आहे, या बोटाची किती ताकद आहे आणि या बोटाच्या ताकदीनुसार आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, ज्या की आपल्याला विधानसभेच्या तोंडावर दाखवायच्या आहेत. जो हमीभाव ठरवून दिला आहे तो हमीभावच जर शासन देत नसेल तर मग काही फायदा नाही. आणि हमीभावासाठी मागे हरियाणामध्ये एवढे मोठे आंदोलनं झाले होते एमएसपी साठी जे काही आंदोलनं झाले आणि त्याच शेतकऱ्यांवर ट्रॅक्टर चालवण्यात आले, अश्रू बॉम्ब चालवण्यात आले. या सगळ्या गोष्टी आपल्या कृषीप्रधान देशात होत असतात आणि या कृषीप्रधान देशामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे की आपल्या हातातली ताकद आपल्याला या लोकांना दाखवून द्यावी लागणार आहे. मित्रांनो, तुर्तास आपला सोयाबीन काढून इथे पडलेला आहे. उद्या मशीन येईल आणि मशीन आल्यानंतर त्याचं बघूया. आता जो काय भाव मिळेल सध्या तर तुम्हाला माहिती जे 4800चा MSP आहे तो पण मिळत नाही. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला आता भाव पाहिजे. बघूया कसं. आणि जे काही आता खरेदी केंद्र आहेत त्यांनी सांगितले तिथे जाऊन आपल्याला तिथे ॲप्लिकेशन करावं लागणार. ते येणार आहेत, ते घ्यायला ते घेऊन जातील आणि त्या पद्धतीने जवळची जे काही सेंटर असेल तिथे आपल्याला तो द्यायचा आहे. सो गुड नाईट, बाय बाय.